काल होती संकष्टी चतुर्थी आणि जायचं होतं मंदिरामध्ये गणपती बाप्पांच्या. म्हणलं चला आता संध्याकाळचं वातावरण पण चांगलं झालं होतं, जरा छान वाटत होतं, म्हणून मग मंदिरात गेलो होतो. मला असं वाटत होतं की पाऊस यावा आणि मस्त आज पावसामध्ये भिजण्याचा प्लॅन होता माझा, पण काय करणार, पाऊस तर काय पडलाच नाही. वातावरण तर झालं होतं पावसाचं. आणि त्याच्यानंतर आता आम्ही मंदिरात गेलो होतो गणपती बाप्पाच्या मंदिरात. छान असं मस्त दर्शन झालं. फूल वगैरे घेतलं होतं गणपती बाप्पांसाठी आणि अद्विका चालली आहे गणपती बाप्पांना फूल द्यायला. तिला असं वाटते की ते घाण झालं आहे म्हणून ती स्वच्छ करते. तिला विचारलं का गं अशी करते, तर ती सांगते की मी स्वच्छ करते म्हणून. अद्विकाला मंदिरातली घंटी वाजवायला खूप आवडते. मला म्हणते उचलून घे आणि मला घंटी वाजवू दे. मग तिला उचलून घेतलं, घंटी वगैरे वाजवली आणि तिला मंदिरामध्ये वगैरे जायला खूप आवडतं. तो एक तिला आवडच असल्यासारखी आहे आणि छान आहे की देवाची आवड आहे म्हणून. त्यानंतर छान असं दर्शन घेतलं गणपती बाप्पांचं. हे मंदिर आहे, ह्या मंदिरामध्ये गणपती बाप्पांबरोबर रिद्धी सिद्धी यांचं सुद्धा दर्शन होतं. खूप छान मस्त असं मंदिर आहे. छोटंसं आहे पण छान आहे. प्रसाद वगैरे घेतला आणि त्या मंदिरामध्ये थोडंसं बसलो. मंदिरात गेल्यावर थोडंसं बसलं पाहिजे, तेव्हाच जरा छान वाटतं. आणि अद्विका बघा स्वतःच्या मनानेच तिने डोळे झाकलेत आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करते. ज्यावेळी तिच्याकडे बघितलं त्यावेळी तिला पण हसू आलं आणि छान वाटलं. आता तिचं चाललं होतं की गार्डनमध्ये जायचं. ह्या मंदिराच्या रस्त्यालाच ते गार्डन आहे जे आम्ही लास्ट टाईम गेलो होतो तिकडे. मग मंदिरातून आम्ही गार्डनमध्ये गेलो, कारण तिचं म्हणणं होतं की त्या दिवशी पप्पा आले नाही तर आज पप्पांना घेऊन जाऊया, पप्पांना माहिती नाही आहे म्हणून ती पप्पांना घेऊन चालली आहे गार्डनमध्ये. म्हणलं ठीक आहे चल जाऊया. आणि गार्डनमध्ये गेल्यानंतर त्या दोघांची रनिंग चालू होती. त्यानंतर खेळली ती गार्डनमध्ये. मग येताना आम्ही पाणीपुरी खाल्ली आणि अशा प्रकारे आमची संध्याकाळ होती.